तुमच्याकडे उत्तम प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे, तुमच्याकडे छान आलिशान ऑफिस आहे, तुमच्याकडे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, त्याचे हँडल्स आहेत, पण तरीही ग्राहकांचा तुमच्यावर असलेला विश्वास तो पुरेसा नाहीये. याचं नेमकं कारण काय असावं? तर याचं नेमकं कारण आहे की तुमच्याकडे तुमचं स्वतःचं व्हिडिओ मार्केटिंग किट नाहीये. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत बिझनेससाठी लागणाऱ्या किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या व्हिडिओ मार्केटिंग किट बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती. आता व्हिडिओ मार्केटिंग किटला सुरुवात करण्यापूर्वी मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली 2026 मध्ये अशी वेळ आलेली आहे, जरी तो बिझनेसमॅन किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला माहिती असेल किंवा त्याच्याबद्दल कोणी तुम्हाला रेफरन्स दिला असेल, तर तुम्ही पहिली गोष्ट काय करता, तर इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर जाऊन त्याचा आधी कॉन्टेंट बघता आणि मग तुम्हाला विश्वास वाटतो की अच्छा, ती जी व्यक्ती आहे ती खूप चांगलं काम करते किंवा ते जे प्रॉडक्ट आहे ते खूप चांगलं आहे आणि प्रभावी आहे. आता हा जो ट्रेंड आहे तो हा काळानुरूप बदलत चाललेला आहे, हेही मान्य आहे. पण आजच्या ट्रेंडमध्ये राहण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ करणं किंवा व्हिडिओ मार्केटिंग किट असणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघूया व्हिडिओ मार्केटिंग किट म्हणजे नेमकं काय. व्हिडिओमध्ये एखादी ऍड करून किंवा एकच व्हिडिओ करून पुरेसा होत नाही किंवा त्याचा प्रभाव इतका पडत नाही, कारण आपण रोजच्या रोज 100 ते 200 व्हिडिओज या सोशल मीडिया अकाउंटवर बघत असतो. आपल्या समोर ते येत असतात, आपल्या फीडमध्ये येत असतात. तर त्यातून तुमचा व्हिडिओ फीडमध्ये येणं, तो पाहणं, त्याच्यावर विश्वास बसणं, ही प्रक्रिया खूप मोठी आहे आणि त्याच्यासाठी नंबर ऑफ व्हिडिओज किती आहेत याच्याशी खूप देणं घेणं असतं. तर आता बघूया व्हिडिओ मार्केटिंग किटमध्ये कोणकोणते व्हिडिओ असणं अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ब्रँड ओनर असतो, सर्व्हिस प्रोव्हायडर असतो किंवा एखादा प्रॉडक्ट ओनर असतो, त्याच्यासाठी व्हिडिओ मार्केटिंग किट कसं काम करतं, चला बघूया. नंबर 1, जर तुमचा एस्टॅब्लिश ब्रँड असेल किंवा गेल्या 10 वर्षापासून तुम्ही त्या ब्रँडवर काम करताय, लोकांपर्यंत तो आता पोहोचलेला आहे, जवळपास एक ब्रँड म्हणून त्याचं नाव कुठेतरी झालेलं आहे, त्यावेळी तुम्हाला ब्रँड स्टोरी किंवा ब्रँड ऍड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ब्रँड ऍड काम कसं करतं, तर त्याच्या मागे एक स्टोरी असते किंवा त्याच्या मागे एक फिक्शनल स्टोरी असते की ज्याच्यामध्ये काही डायलॉग्स असतात, काही कथा तुमच्या समोर आणली जाते आणि सायलेंटली मागून तो ब्रँड येतो. तेव्हा लोकांना ती स्टोरी किंवा ती कथा लक्षात राहते आणि त्या बरोबरीनं तुमचा ब्रँडही लक्षात राहते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चितळेंनी लॉकडाऊन मध्ये जवळपास 10-1 ब्रँड ऍड्स बनवल्या होत्या, ज्याचा संबंध प्रत्येक सणाशी होता, प्रत्येक सिच्युएशनशी होता, प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी होता आणि त्यांनी प्रत्येक चांगली गोष्ट ही चितळेशी रिलेट केली होती. आणि म्हणूनच चितळेच्या ऍड बघताना आपल्याला तो एक सुकून किंवा एक खूप छान वाटणं जे म्हणतात, तर ते होतं आणि म्हणूनच चितळे खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतं आणि ब्रँड ऍड हे असंच काम करतं. दुसरा व्हिडिओ फॉर्मॅट आहे तो म्हणजे प्रॉडक्ट एक्सप्लेनर व्हिडिओ. आता तुमच्याकडे एखादा प्रॉडक्ट आहे, तुम्ही इन्व्हेंट केलेलं एखादं प्रॉडक्ट आहे, तर ते कसं वापरायचं किंवा कसं त्याचे फीचर्स आहेत किंवा त्याच्याबद्दलची अधिक माहिती काय आहे, हे जसं तुम्ही पुस्तकात लिहिता किंवा जसं तुम्ही एका बुकलेटमध्ये लिहिता, त्याच पद्धतीचा जर का व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि व्हिज्युअली आपल्याला कळतं की ते प्रॉडक्ट कसं वापरायचं आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, मला त्याच्याने काय फायदा होणार आहे किंवा माझं काम त्याच्याने कसं सोपं होणार आहे, हे जर का व्हिज्युअली कळलं तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याच पद्धतीनं तुमचा ब्रँडही पोहोचेल. म्हणूनच जर का तुमच्याकडे प्रॉडक्ट असेल तर त्याचे फीचर व्हिडिओ किंवा त्याचा प्रॉडक्ट एक्सप्लेनर व्हिडिओ असणं खूप जास्त गरजेचं. नंबर 3,
कस्टमर टेस्टिमोनियल व्हिडिओ हा फॉर्मॅट इतका वेगाने वाढतोय सध्या की प्रत्येक ब्रँड किंवा प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा प्रत्येक कंपनीसाठी टेस्टिमोनियल वर्क करतात. कारण का, जेव्हा एखादा माणूस, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या ब्रँडबद्दल चांगलं बोलते तेव्हा ते अजून जास्त त्याच्याबद्दल विश्वास निर्माण होतो आणि तो ब्रँड लोकांपर्यंत पोहोचायला खूप जास्त मदत होते. म्हणूनच टेस्टिमोनियल व्हिडिओ हे प्रत्येक फील्डमध्ये करणं आणि ते असणं आपल्याकडे हे खूप गरजेचं आहे. आपण खूप वेळा असं करतो की म्हणजे माझ्याकडनं पण या चुका होतात की मी जी सर्व्हिस देते किंवा मी जे काम करते त्याच्याबद्दल मी फीडबॅकच घ्यायचं विसरते. पण असं न करता तो ठरवून फीडबॅक घेणं महत्वाचं आहे. अगदी तुम्ही मोबाईलवर घेतलात तरी चालेल, पण तो ठरवून फीडबॅक घ्या, त्यांच्याकडनं टेस्टिमोनियल घ्या. ते तुमच्यासाठी एका ॲसेट सारखं काम करेल हे नक्की आहे. त्यामुळे टेस्टिमोनियल घ्यायला, सर्व्हिस दिल्यानंतर किंवा प्रॉडक्ट विकल्यानंतर टेस्टिमोनियल घ्यायला अजिबात विसरू नका. नंबर 4, फाउंडर इंट्रोडक्शन व्हिडिओ. आता याला मी प्रोफाईल व्हिडिओ सुद्धा म्हणते. आता यात नेमकं काय असतं, तर सगळ्यात आधी आपण ज्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवतो त्याच्या आधी आपण त्या ओनरवरती विश्वास ठेवतो आणि म्हणूनच जर तो ओनर आपल्याला या व्हिडिओ मार्फत भेटायला आला तर त्याचा ट्रस्ट आणखीन वाढतो आणि म्हणूनच हा व्हिडिओ रेकमेंडेड आहे. तर फाउंडर्स व्हिडिओमध्ये नेमकं काय असतं, त्याच्या बिझनेसची जर्नी, 10-12 वर्षाचा प्रवास किंवा पहिली ही आयडिया कुठून आली, त्या प्रॉडक्टचं झालेलं इन्सेप्शन, त्याचा संपूर्ण प्रवास किंवा पहिला क्लायंट कसा मिळाला किंवा टर्निंग पॉइंट काय होता. तर या सगळ्या उत्तरांमधून आपल्याला त्या माणसावरचा विश्वास वाढतो आणि त्यामुळे होतं असं की आपल्याला त्या प्रॉडक्टवरचा किंवा त्या ब्रँडवरचा सुद्धा विश्वास वाढतो. त्या सर्व्हिसबद्दल अधिक विश्वासार्हता या व्हिडिओमुळे नक्कीच निर्माण होऊ शकते. म्हणूनच फाउंडर्स इंट्रोडक्शन व्हिडिओ म्हणजेच प्रोफाईल व्हिडिओ असणं अतिशय रेकमेंडेड आहे. नंबर 5 आणि अतिशय ट्रेंडिंग आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजेच एज्युकेशनल व्हिडिओज, जो आता आपण सर्रास रील्स फॉर्मॅटमध्ये बघतो, रील्समध्ये काही सिरीज आपण बघतो, तर ते आहेत एज्युकेशनल व्हिडिओज म्हणजेच FAQs. म्हणजे तुमच्या प्रॉडक्टबद्दल किंवा तुमच्या त्या फील्डबद्दल लोकांच्या मनात काही गैरसमज असतील, गैरसमज, मिथ्स असतील, तर त्याबद्दल बोलणं किंवा त्याबद्दल चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच हे सगळा जो फॉर्मॅट आहे तो रील फॉर्मॅटमध्ये जातो. आपण त्याचे सिरीज बनवू शकतो आणि तो सतत लोकांपर्यंत नेऊ शकतो. यामुळे होतं असं की तुम्ही तुमच्या फील्डबद्दल किंवा तुमच्या प्रॉडक्टबद्दल लोकांना जास्तीत जास्त एज्युकेट करताय. त्यामुळे तुमच्याबद्दलचा ट्रस्ट जो आहे किंवा विश्वास जो आहे तो त्या व्हिडिओमधून वाढतो. कारण तुम्ही सतत लोकांना भेटता, त्यामुळे लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास हा दुपटीने वाढतो आणि तुमच्याकडून मिळणारा नॉलेज सुद्धा ऑथेंटिक असल्याची जाणीव लोकांना होते याच व्हिडिओ मार्फत आणि म्हणूनच एज्युकेशनल व्हिडिओज किंवा FAQs सॉल्व्ह करणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि हा अतिशय रेकमेंडेड फॉर्मॅट आहे आता कुठल्याही बिझनेससाठी. तो मग बिझनेस असू दे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असू दे किंवा प्रॉडक्ट ओनर असू दे, FAQs आणि रील्स किंवा एज्युकेशनल व्हिडिओज करणं हे मॅन्डेटरी झालेलं आहे. तर या 5 व्हिडिओ फॉर्मॅट्स मधले व्हिडिओज तुमच्याकडे असणं ॲज अ बिझनेसमॅन किंवा प्रॉडक्ट ओनर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असणं अतिशय गरजेचं आहे. कारण आत्ता लोक मोबाईलवरती जास्त आणि पुस्तकात कमी असतात, अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली म्हणा. पण हा कंटेंट तयार करणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हे मॅन्डेटरी झालेलं आहे आणि मार्केटिंगचा हा एक अविभाज्य अंग आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत खूप लवकर पोहोचू शकतो असं मला वाटतं. आता याच्यामध्ये या सगळ्यामध्ये चॅनल मॉनिटायझेशन किंवा मला किती व्ह्यूज मिळाले किंवा हे सगळं मॅटर न करता मी किती लोकांपर्यंत ऑथेंटिकली पोहोचलो आणि किती लोकांपर्यंत मी विश्वास निर्माण करू शकलो, तर हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे.
प्रत्येकालाच मॉनिटाईज करायचं आहे किंवा प्रत्येकालाच ब्रँड बरोबर कोलॅबरेशन करून तिथे काही मार्केटिंग टिप्स आणायच्या आहेत, तर असं याच्यामध्ये असं काही नाहीये. पण जर आपण असं समजलं की मी माझा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवायला काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरतोय, तर त्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये व्हिडिओ मार्केटिंग हे अतिशय महत्वाचं आणि आत्ता अनअवॉइडेबल असं एक मार्केटिंग टूल आपल्याकडे आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचू शकलो तर मार्केटिंग किट असणं हे अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक इंस्टाग्राम पेज हे व्हायरल होईल किंवा प्रत्येक इंस्टाग्राम पेज हे मॉनिटाईज होईल, युट्यूब चॅनल हे मॉनिटाईज होईल असं न विचार करता ते आपलं मार्केटिंग टूल आहे आणि आपण लोकांना एज्युकेट करतोय असा जर का आपण विचार केला, तो कंटेंट लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याला वेळ नक्कीच लागतो, पण तो एकदा लोकांपर्यंत पोहोचला की मग तुमच्याकडे येणारा जो विश्वास आहे किंवा तुमच्याकडे येणारा जो फुटफॉल आहे तो नक्कीच वाढेल, याबद्दल शंका नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ मार्केटिंग किट बद्दल अजून जास्त माहिती हवी असेल तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना जे लोक बिझनेसमध्ये आहेत किंवा जे लोक प्रोडक्ट तयार करायचा विचार करतायत किंवा स्टार्टअपचा विचार करतायत, तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. याच्याने त्यांना नक्की फायदाच होणार आहे, याबद्दल शंका नाही. भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत, जो तुम्हाला मार्केटिंग, व्हिडिओ मार्केटिंग आणि असेच काही वेगवेगळ्या टिप्स शेअर करत राहील, वेगवेगळ्या स्टोरीज शेअर करत राहील. त्यामुळे शेअर द स्टोरी बघायला विसरू नका, कारण शेअर द स्टोरी बिकॉज एव्हरी स्टोरी मॅटर्स.